दिल्लीत झालेल्या स्फोटानंतर पुण्यातील ही सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। मी सध्या उभा आहे पुण्यातील रेल्वे स्टेशन मध्ये, ज्या ठिकाणी आपण पाहतोय की येण्या जाणाऱ्या प्रवाशांची जी आहे ती चेकिंग करून त्यांना आत सोडलं जातंय, त्यांची खरं तर माहिती घेतली जाते। दुसरीकडे दिल्लीतील जे स्फोट झाला आहे त्यानंतर सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्ट दिलेला आहे। पुणे शहरातील जी संवेदनशील ठिकाणं आहेत त्या हालचालींवर लक्ष ठेवलं जातंय। तर एकूणच पोलीस आयुक्तांनी जे आहेत ते सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे। पुणे शहरातील रेल्वे स्टेशन, बसस्थानके, मॉल, थिएटर, धार्मिक स्थळे या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। रेल्वे स्टेशनवरही आपण पाहतोय की या ठिकाणी ज्या सुरक्षा यंत्रणा आहेत त्या सर्व लोक जे आत जात आहेत त्यांचं चेकिंग केलं जात आहे। दुसरीकडे जे डॉग स्क्वॉड असतील किंवा इतर जे आहेत त्यांची तपासणी केली जात आहे। लोकांना आत आणि बाहेर येताना त्यांच्या माहिती घेतली जात आहे। तर त्यामुळं एकूणच या ठिकाणी ही सगळी सुरक्षा यंत्रणा जी आहे ती अलर्ट झालेली आहे। पुणे शहरातील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा जो आहे तो बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। त्यामुळं दिल्लीत झालेल्या स्फोटानंतर सुरक्षा यंत्रणा जी आहे ती पुण्यात ही हाय अलर्टवर आहेत आणि त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस आयुक्तांकडून सर्वांना सूचना देण्यात आलेल्या आहेत। कॅमेरामन किरण काजळेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।